फोडणीचं वरण कसं करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, आपण 4 मिरच्या अशा एकाच्या 2 करून घेतलेल्या आहेत फक्त, टोमॅटो बारीक चिरलेला, लसूण 10 ते 12 पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर। ही मुगाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे, ती कुकरला आपण 2 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजवून घेतली आहे। आता आपण भांड्यामध्ये 2 चमचे मोठे तेल टाकून घेऊया। पण आता ह्यामध्ये कांदा टाकून घेऊया बारीक चिरलेला। आपल्याला तो पूर्ण ब्राऊन नाही करायचा, फक्त तो शिजतपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर अजून आपण 2 मिनिटं त्याला परतून घेऊया थोडा। आता आपल्या कांद्याला थोडा ब्राऊन कलर यायला लागलेला आहे, आपल्याला पूर्ण ब्राऊन नाही करायचं आहे। त्यामध्येच आपण आता टोमॅटो ॲड करणार आहे। आता यामध्ये आपण जे उभ्या चिरून मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकून देऊया। मिरच्या आधीच तेलामध्ये नाही टाकायचं, नाहीतर त्या उडतात मग तेलात। त्यामुळे आपण कांदा टोमॅटो टाकल्यावर मिरची टाकली आहे। आता कांदा टोमॅटो परतलाय, आपला टोमॅटो पण व्यवस्थित शिजलाय। आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपण सुके मसाले ॲड करू ह्यामध्ये। हळद टाकू आणि चवीपुरतं मीठ, आणि आता हे पूर्ण एकजीव करून घेऊया। ह्यामध्ये ही शिजवलेली मुगाची डाळ टाकून घेऊया। मुगाची डाळ काय जास्त वेळ लागत नाही आपल्याला शिजायला, ती लगेच शिजते। पण आपण तरी पण त्याची काय केलं, 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे की जेणेकरून ती व्यवस्थित डाळ शिजली पाहिजे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी आपण ॲड केलेलं आहे। हे मुगाच्या डाळीचं वरण कसं खाण्यासाठी पण पौष्टिक असतं। उन्हाळ्याच्या दिवसात काय होतंय, मुलं नुसतं पाणी पाणी पितात, जेवण जास्त करत नाही आणि मग काहीतरी त्रास सुरू होतात। त्यापेक्षा जर तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण करून खायला घातलं आणि त्याबरोबर भात, तरी मुलं आवडीने खातील। हे पहा आपलं पण आता किती व्यवस्थित उकळलं आहे। हे बघा व्यवस्थित एकदम, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे आपण हे वरण केलं। आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया। आता आपण 1 चमचा तेल टाकून घेऊ। आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की आपण ह्यामध्ये लसूण टाकू। लसूण व्यवस्थित आपल्याला पूर्ण ब्राऊन करायचा आहे, तेलामध्ये व्यवस्थित तो परतून घ्यायचा आहे। आता आपला लसूण व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकू। जिरे व्यवस्थित तडतडले म्हणजे फुलले की आपण 1 चमचा मोहरी टाकू। आता आपले जिरे, मोहरी आणि लसूण याची फोडणी एकदम व्यवस्थित झालेली आहे। आता आपण ती वरणामध्ये टाकून घेऊया। आता आपण ही फोडणी या वरणामध्ये टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित अशी फोडणी बसली आहे, त्याचा वास पण खूप छान येतोय। आता आपण काय करू, ही फोडणी घातली आहे म्हणून आपण जरा 2-3 मिनिटं आपला गॅस चालू ठेवूया। आता आपलं वरण तयार झालेलं आहे। आता आपण हे सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपलं मुगाच्या डाळीचं वरण खाण्यासाठी तयार आहे।